मुंबई ही स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. आपण पाहताय की अनेक पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु आता जर या 2 महिन्यात जर पाहिलं गेलं, तर या ठिकाणी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय. पाण्याची समस्या आहे. ह्या 2 मूलभूत गरजा आज या नागरिकांना त्रस्त करतायत. वारंवार आज अनेक राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी मोर्चे काढतायत, आंदोलनं करतायत, कार्यालयात जाऊन भेटी देत आहेत, नागरिक सुद्धा तिथे जाऊन भेटतायत. कारण आज उष्माघात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे घरामध्ये आज तुम्ही पाहताय की शाळेला सुट्टी असल्यामुळे लहान मुलं सुद्धा घरी आहेत आणि थोडा जर वेळ जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर ते हतबल होतात आणि अशा वेळेला प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन विचारणा करतात. परंतु आजही या ठिकाणी महापालिका असेल किंवा वितरण विभागाचे जे काय पदाधिकारी अधिकारी असतील हे मात्र कुठेतरी झोपेचं सोंग करतायत की अजून काय त्यांच्या अडचणी आहेत हे मात्र सांगायला तयार नाहीत. माझ्या समोर आहे ते महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेहमी उपशहर अध्यक्ष निलेश बानखेलीजी. सर, काय सांगाल तुम्ही? वारंवार या ठिकाणी आज पाहताय की आज 15 दिवस होऊन गेले, लोक त्रस्त झालेले आहेत, त्याच्यातून मार्ग काही निघत नाही. आजही आपण बघतोय की सकाळी रात्री सुद्धा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. हे किती दिवस चालणार आणि याच्यातून काय मार्ग निघणार आहे की हे असंच चालणार आहे? नक्कीच तुम्ही आता बघायला गेलं तर महावितरणचं काय चुकतंय का जनतेचं चुकतंय का इथल्या स्थानिक नगरसेवकांचं चुकतंय. मी तर प्रथमतः असं सांगेन की महाविकास आघाडी समजा आमच्यासारख्या ठिकाणी की आम्ही आंदोलन केलं मान्य करू, पण काल सत्तेधाऱ्याच्या लोकांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करायची तर त्यांना गरज नाही, कारण त्यांचे खासदार येतात, आमदार येतात, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, असा सगळा मोठा सेटअप असताना या लोकांना आंदोलन करायला लागते. म्हणजे इथं कुठंतरी यांची निष्काळजीपणा, यांचे हार मानायला लागणे या सत्तेधाऱ्यांची. कारण महत्वाचं म्हणजे आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक बोला, लहान मुलं आहेत, घरी कामावून आलेली मंडळी आहेत, अशा टायमिंगला ही जेव्हा येतात घरी आणि लाईट गुल. आता ही लाईट गुल कुणामुळं? महावितरणचे कर्मचारी, त्यांचे अधिकारी यांनी आणलेला मटेरियल. आता मला काल कळलं की यांनी नगरसेवकांनी हाडरा लावून ती पूर्ण रोल त्यांच्या इथं नेला. म्हणजे एकट्याच्या इकडे घेऊन गेल्याच्या तर बाकीच्यांनी करायचं का? एमएससीबीतली काही काही जागी लाईटी गेल्या. तर मला तर असं बी कळलंय की हे कॉन्ट्रॅक्टदारांची जी वेगळी बदली झाल्यात, त्यांचा कुठेतरी राग येतो आणि हे सगळं शॉर्ट सर्किट यांच्यामुळे होत आहेत, यांच्या चुकीमुळे, आणि नाक त्रास ग्राहकांना होतो. आणि काही लोक काय होतं, एका घराचे 4 झाले. अरे पण एका घराच्या टायमिंगला ₹200 बिल येत होतं, आता 5-5, 10-10 हजार बिल येते. तुम्ही तर लाईट बिल बरोबर घेताय, नाही दिलं तर लगेच कट करायला येतं. मग आम्हाला त्याच्यातून वंचित का ठेवतायत? बरं, आता तुम्ही लाईटच्या बाबतीत बोलताय की ट्रान्सफॉर्मर अनेक ठिकाणी बघताय हा. किंवा डीपी सुद्धा आहेत. ह्याची अवस्था बघितली तर उघड्या डीपी आहेत, ट्रान्सफॉर्मरचं काही नाही. अनेक म्हणजे आता प्रति दिवशी एक तरी ट्रान्सफॉर्मर जळतोय आणि तिथे जे घाणीचं साम्राज्य आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीतून कुठली गोष्ट नाही. कारण विद्युत म्हटलं की सुरक्षता ही फार महत्वाची आहे. इथे सुद्धा स्थानिक नगरसेवक असतील किंवा महावितरण असेल किंवा महापालिका असेल, हे तिघांनी तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा दुर्दैवी घटना घडतात की असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की घुशी येत आहेत, घाणी कचरा टाकला जातोय, तिकडे कागद पडलेले असतात, प्लास्टिक पडलेले असतात आणि शॉर्ट सर्किटला किती वेळ लागतो. तर या संदर्भात सुद्धा दुर्लक्ष केलं गेले. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? अवघड आहे, कारण जनता त्रस्त झालेली आहे. तुम्ही पाणी बघा, गडुळे, हॉस्पिटलांचे विषय आले, नंतर एमएससीबीचा सगळ्यात घन प्रश्न आहे. माझं तर असं मत आहे, जनतेने जागं व्हा, ह्या नगरसेवकांच्या, या आमदारांच्या नादी लागू नका. प्रथमतः सगळ्या जनतेने रोड व्हा आणि एमएससीबीला आपण जाब विचारू की जेव्हा आम्ही एवढ्या खर्च करतोय, आम्ही पैसे टायमिंगला भरतोय, तर तुमच्या वायरी व्यवस्थित पाहिजे, त्याची कॅपॅसिटी वाढवा, ट्रान्सपोर्टची कॅपॅसिटी वाढवा, काही ट्रान्सपोर्ट जुने झाले ते नवीन बसवा, अशी आमची इच्छा आहे. पण निवड अधिकारी काय करतात, यांच्या मागे लागतात आणि जेव्हा जाऊ आम्ही एबीसीबीत सगळे कर्मचारी गायब असतात. का? तर ही जनता आपल्यावर अटॅक करेल आणि हे खरंच करणार आहे. भविष्यामध्ये काही नगरसेवकांना बी सोडणार नाही पब्लिक. तर का माहितीये का, त्रस्त झालेली लोक आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही काही 2 दिवसापूर्वी ऐरोलीच्या एका कार्यालयामध्ये गेला होता. मध्यवर्ती म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला गेला होता. सर्व फॅन चालू होते, लाईट चालू होत्या आणि तिथे कोणीच कर्मचारी नव्हते. त्याच्याबद्दल तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्याने काय म्हणजे विचारणा केली का किंवा पुढे तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? नक्कीच माझी रात्री ते मिश्रा म्हणून इथं अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. तो बोललो, तुमचे कर्मचारी का थांबत नाहीत, तुमचा फोन का उचलत नाही? तुम्ही फोन उचलायला पाहिजे. हा, तुमचा लँडलाईन नंबर उचलायला नको, पण हे उचलत नाही, नाक त्रास होते त्याच्यामुळे. आणि हे फक्त कुणाची कामं करतायत, जे वरच्या लेवलला ना त्यांच्या पहिल्या लाईटी चालू करतायत.
गरिबांच्या लाईटी नाही चालू करत, पहिले यांच्या घरच्या लाईटी आणि मग दुसऱ्याचा विचार करतात. 4-4, 5-5, 8-8 तास लाईट नाही ऐरोलीमध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदारांनी बी इथं लक्ष घातलं पाहिजे. नुसते नगरसेवक नाही, कारण सगळ्यांचे काय झाले, सत्तेधारी एकनाथ शिंदेचं आणि बीजेपीचं या दोघांचं पटत नाही, म्हणून ऐरोलीला हा त्रास आहे. माझा असा आरोप आहे. आता हे तुम्ही म्हटलात की ह्या दोघांचं सत्तेत आहेत, केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत आणि नवी मुंबईत सुद्धा तेच आहेत ना. मग असं असताना आता तुमच्या पक्षाच्या माध्यमातून काय भूमिका घेणार आहात तुम्ही? बघा, आम्ही तर सांगितलं, आता यांनी आंदोलन केले, घंटा आंदोलन होतं काल, आणि घंटा आंदोलन दुपारी झालं आणि रात्री पूर्ण ऐरोलीत लाईट गेली होती. मग या घंट्याच्या आवाजाने वायरी जळल्या का काय, आम्हाला असं डाऊटफुल आहे. तर काय माहितीये का, मला असं कळलं की कोणीतरी हे फिसकावटवले आणि पूर्ण ऐरोलीतल्या लाईटी घालवलेल्या आहेत. तर असं नका, तुमचं राजकारण तुमच्यापाशी, फक्त ह्या जनतेला त्रास देऊ नका. इमानदारीने जनतेला सुखाचं झोपू द्या संध्याकाळी. आणि ऐरोलीमध्ये ज्येष्ठ लोकांना काय कमी जास्त झालं तर याला जबाबदार पूर्ण महावितरण, एमईसीबीचे सगळे अधिकारी असणार. मग आम्ही ते उचलून, कुणाला कमी झालं त्याचं मैत डायरेक्ट एमईसीबी मध्ये घेऊन जाणार. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महावितरणचे जे अधिकारी आहेत यांनी तिथे प्रामुख्याने विचार केला पाहिजे की जर तुमचा लोड वाढतोय तर त्या ठिकाणी तातडीने केबल टाकणं ही गरज आहे. आणि वारंवार नागरिकांना का त्रास दिला जातो या मागचं सुद्धा कारण आता शोधणं गरजेचं आहे. कारण सत्तेत जर ते आहेत आणि तेच मोर्चा काढतायत आणि पुन्हा एक 8-8 तास विद्युत पुरवठा खंडित होतो, म्हणजे नेमकं राजकारण तरी काय, याचा शोध सुद्धा आता घेणं फार गरजेचं आहे, असंही निलेश वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेले. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.